नमस्कार. चालू घडामोडीमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर बघूयात आजच्या घडामोडी. बघा तर पहिला क्वेश्चन. आता काय झालेलं, माय्या सांडू कोण आहेत? माय्या सांडू. माय्या सांडू यांनी काय केलेलं आहे, मालदोवा राष्ट्र म्हणजे पहिली राष्ट्रपती आहेत, पहिली महिला राष्ट्रपती, फर्स्ट वुमन राष्ट्राध्यक्ष. कोणत्या देशाच्या झाल्या त्या? माय्या मालदोवा देशाच्या लक्षात ठेवायचं, मालदोवाच्या झालेल्या. आणि ह्यांचा कार्यकाळ किती वर्ष असतो? 4 वर्ष. ह्यांचे सेकंड टर्म चालू झाले. कुठल्या? फर्स्ट वुमन राष्ट्राध्यक्ष, दॅट इज द प्रेसिडेंट माय्या सांडू, मालदोवानं आता काय केलं तर आपल्यासोबत त्याच्यावर ॲग्रीमेंटवर केलं तर इंटरनॅशनल सोलार अलायन्सच्या क्लीन एनर्जीसाठी ॲग्रीमेंटवर साईन करणारा मालदोवा होता. आणि आपल्यात हाय कमिशनर बी चालू करणारा मालदोवाच होता, बरोबर. IUCNच्या देखरेखीखाली नुकतीच निलगिरी तहड सर्वेक्षण कुठे सुरू करण्यात आलं. निलगिरी तहड IUCN काय करते? रेड डेटा बुक. काय करते? रेड डेटा बुक म्हणजे ज्या डेंजर आहेत किंवा डेंजर होण्याच्या, लुप्त होण्याच्या ह्याच्यावर आहे, त्यांची काय करते? लिस्ट जारी करते. तर निलगिरी तहड कुठं चालू केलेलं आहे? तमिळनाडूमध्ये चालू केलेलं आहे, बरोबर. भारतीय हवाई दल आणि नौदल दलाच्या समाविष्ट करण्यात आलं रम्पेज मिसाईल म्हणजे काय? एअरवरनं सरफेसवर अटॅक करतं, एअर टू सरफेस. आकाश कसं आहे? कालचाच क्वेश्चन होता. आकाश सांगा बरं. आकाश कसं? सरफेस टू एअर. अग्नी कसं? पृथ्वीनं अग्नी कसं आहे सांगा. पृथ्वीनं अग्नी ह्यांचं कसं आहे? सरफेस टू सरफेस. पुढला क्वेश्चन. दिवंगत मनमोहन सिंग यांनी अलीकडे कोणकोणती जबाबदारी पार पाडली आहे? आता बघा, दिवंगत मनमोहन सिंग यांचं किती? 92 वर्षी निधन झालं आहे. 92 वर्षी एम्स दिल्लीमध्ये निधन झालं आहे. हे कोण होते? भारतातील LPGचे जनक बी मानलं जातं. LPG लागू करणार आहे त्यावेळेस फायनान्स मिनिस्टर कोण होते? हेच होते. LPG कधी? 1991ला, ज्यावेळेस आपली इकॉनॉमी एकदम स्टक झालेली होती. तर ह्याने काय केलेलं होतं? 15वे गव्हर्नर होते. कशाचे? RBIचे गव्हर्नर होते. एवढंच लक्षात ठेवायचे. 15वे गव्हर्नर कशाचे? RBIचे. त्यानंतर 13 आणि 14वे 13वे काय होते? PM होते. 13 आणि 14 2004 ते 2014पर्यंत प्रधानमंत्री होते, अर्थमंत्री होते, RBI गव्हर्नर होते. त्यानंतर नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष पण होते. नियोजन आयोग उपाध्यक्ष. आणि भारताच्या इकॉनॉमी स्ट्रॉंग होण्याचं मोलाचे काम केले. त्यामुळे यांनी काय केलेलं? सगळे पदवी हे केलेले आहेत, पार पडलेले आहेत. आणि राज्यसभेवर कधी ते कधी होते? 2014 ते 2019पर्यंत राज्यसभेवर होते. 46 अंटार्क्टिक करार सल्लागार बैठकीच्या यजमान देश कोणता आहे? अंटार्क्टिक करार कुठं झाला आहे? कोची कुठं? केरळमध्ये. त्यानंतर अलीकडे भारतात 45वा ग्रँडमास्टर जो आंतरराष्ट्रीय फिडे चॅम्पियनशिप खेळतो किंवा कोणत्याही चॅम्पियनशिप करतो त्याला पी शामनिखेल झालेला आहे. 45वा पी शामनिखेल. हॉकी इंडिया लीग 2024-25 कुठं सुरू झालेली आहे? जसं की IPL असतं तसं हॉकी इंडिया लीग असतं. हॉकी इंडिया लीग आता हे कुठं चालू झालेलं आहे? राऊरकेला कुठं आहे? ओडिशामध्ये. आणि ह्याच्या काही मॅचेस रांचीमध्ये होणार आहेत. रांची आणि राऊरकेला. आता सुरुवात कुठं झालेली आहे? राऊरकेला ओडिशामध्ये झालेली आहे. 8 टीम पुरुषाच्या आहेत, 8 टीम पुरुषांच्या आहेत आणि 4 टीम महिलांच्या आहेत. सगळ्यात महागडा खेळाडू कोणत्या हॉकी इंडिया लीगमध्ये? हरमनप्रीत सिंग. किती? 78 लाखात सगळ्यात महाग खेळाडू. बघा, IPLचा कुठं ऋषभ पंत 25 करोड आणि हा बघा हरमनप्रीत. हॉकीची जादूगार कोणाला म्हणलं जातं? मेजर ध्यानचंद. वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 159. युनिसेफ इंडियानं करीना कपूर. युनिसेफ म्हणले की करीना कपूर ब्रँड ॲम्बॅसिडर. युनायटेड नेशन चिल्ड्रन फंड. इमर्जन्सी आता शब्द काढलेला आहे. WHO ताज्या जागतिक मलेरिया अहवाल. WHOचा काय आहे? मलेरिया अहवाल आहे. मलेरियामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या 97% कुठे कमी केलेली. काय केलं? 1947 आपल्या 8 लाख मृत्यू होत होते. 8 लाख वर्षाला मृत्यू होत होते पर इयर. आता तेच 2023मध्ये त्यांनी 97% कमी केलेले आहे. आता फक्त 83 मृत्यू पर इयर होते. एवढंच लक्षात ठेवायचं. कुठे केलेलं आहे? भारताने केलेलं आहे. पण कधीसाठी आहे? 1947 ज्यावेळेस आपण स्वतंत्र झालो ते आतापर्यंत. केंद्र सरकारने अलीकडे 18 अमेठी कुठं? उत्तर प्रदेशमध्ये झालेलं आहे.
अमेठी इथं नुकतेच पॅराफिन इंधन ऑइल SR7 हाय इम्पल्स कंपनी, हाय इम्पल्स. अलीकडेच OAGच्या 2024मध्ये जगातील सर्वात व्यस्त देशांतर्गत उड्डाण मार्गाच्या यादीत मुंबई दिल्ली हवाई मार्गाचा कोणत्या स्तरावर आहे? म्हणजे सगळ्यात जास्त डोमेस्टिक एअरलाइन्स, बिझिएस्ट डोमेस्टिक एअरलाइन्स ह्यामध्ये जगात मुंबई आणि दिल्ली जो आहे ना, मुंबई आणि दिल्ली यांचा 8वा क्रमांक लागतो. एवढंच लक्षात ठेवायचं की तो 8वा क्रमांक लागतो वर्ल्डमध्ये. सगळ्यात बिझिएस्ट एअरपोर्ट 8 नंबर. डायरेक्ट लक्षात ठेवायचं, 8वा क्रमांक लागतो. सरकारी सेवा व पेन्शन विभागाने कोणतं पोर्टल चालू केलेलं आहे? भविष्य पोर्टल. कोणतं पोर्टल चालू केलेलं आहे? भविष्य. गगन स्ट्राईक कुठं चालू झालेला आहे? गगन स्ट्राईक अभ्यास कुठं? पंजाबमध्ये. पंजाब. अजून इथे एक लक्षात ठेवा, क्रोमॅटिक फोटोग्राफी हा इंडोनेशियाचा वर्ड आहे. क्रोमॅटिक फोटोग्राफी हा कुठला? इंडोनेशियाचा वर्ड आहे. फोटोग्राफी हा कुणाला भेटला आहे? बिजू पाटीलला भेटलेला आहे. बिजू पाटील. आणि ह्याने कुठलं? जिम कार्पेटमधलं एलिफंटचं ह्यांचा सिलेक्ट झालं. किती? 65,000 फोटो होत ह्यांचा एक फोटो. हे एक लक्षात ठेवा. क्रोमॅटिक फोटोग्राफी हा अवॉर्ड कुठला आहे? इंडोनेशिया. आणि हा कोणाला भेटलेला आहे? बिजू पाटीलला भेटलेला आहे. बिजू पाटील कुठले आहेत? संभाजीनगरचे आहेत बिजू पाटील. एवढं एक लक्षात ठेवा. पुढलं, नुकतीच पहिली स्टील्थ फ्रिगेट युद्धनौका निलगिरी. आता स्टील्थ आणि फ्रिगेट फ्रिगेट म्हणजे छोटं जहाज असतं आणि स्टील्थ म्हणजे रडारमध्ये नाही येणारं. न येणारे शोध होत नाही रडारमध्ये, त्याला स्टील्थ म्हणतात. आता काय झालं आहे? प्रोजेक्ट 17A हे कुठं चालू आहेत? हे प्रोजेक्ट 17 हे मोर्मुगाव शिप बिल्डर्स इथे हे म्हणजे प्रोजेक्ट चालू आहे. त्या अंतर्गत कोणतं? निलगिरी हे जहाज लॉन्च केलं आहे. निलगिरी एवढंच लक्षात ठेवायचं. प्रोजेक्ट 15 आहे आणि त्याच्या पुढलं कोणतं आहे? हिमगिरी आहे. हिमगिरी जहाज म्हणजे कमिशन हिमगिरी जहाजाचं. अजून एक प्रोजेक्ट चालू आहे इथंच मोर्मुगावमध्ये, प्रोजेक्ट 15B. आणि ह्याच्या अंतर्गत कोणतं? 4थ्या नंबरचं जहाज लॉन्च केलेलं आहे. INS. पहिलं कोणतं होतं? विशाखापट्टणम होतं. दुसरं कोणतं होतं? मोर्मुगाव होतं. तिसरं कोणतं होतं? इम्फाळ होतं. आणि आता कोणतं? सुरत लॉन्च केलेलं आहे. प्रोजेक्ट 15B. प्रोजेक्ट 15Bच्या अंडर सुरत आणि प्रोजेक्ट 17Aच्या अंतर्गत निलगिरी. एवढंच लक्षात ठेवायचं. पॅरिस ऑलिम्पिक 2005 अमन सेहरावत. किती? 57 kg अमन सेहरावत. राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस कधी केला जातो? 11 मेलाच का? कारण की ऑपरेशन शक्ती 1998 पोखरणमध्ये झालेला 11 आणि 13 मेलाच केला होता. अलीकडेच वाईन पर्यटन धोरण कोणी चालू केलेलं आहे? म्हणजे वाईनचं एक्झिबिशन होणार आहे. वाईन पर्यटन. तिथं तुम्ही काही करू शकता? टेस्ट बी करू शकता. वेगवेगळ्या वाईन पिऊ शकता. डिफरंट वाईन्स. आणि हे टुरिझम कुठं चालू केलेलं आहे? वाईन टुरिझम म्हणलं की वाईन टुरिझम. आणि इथं एक लाईन एक टाकलेली आहे तिथं कुठंतरी वाईनची लाईन एक टाकलेली आहे. तर आता म्हणजे जास्त इकडे ते होणार आहे. ते कुठं चालू केलं आहे? उत्तराखंड. CM कोण आहेत? पुष्कर सिंग धामी. आणि पहिली UCC आता 1 जानेवारीपासून 25 जानेवारीपासून UCC लागू करणार. पहिलं गोव्यात आहे, पण त्याचं काय अधिकृत नाही. कारण की गोवा राज्य कोणाचं होतं? पोर्तुगीजांचं होतं. युनायटेड नेशन सुप्रीम कोर्टमध्ये कोणी मांडलेलं आहे? USA मांडलेलं आहे. काय? पूर्णविरामसाठी. जगभरात आंतरराष्ट्रीय क्रीडा दिन 11 जूनला सेलिब्रेट केला जातो. नंतर त्याचा बालदिन कधी साजरा केला जातो? बालदिन कधी? 26 डिसेंबरला. कारण की कधी? 2025पासून ह्याची घोषणा झाली. 2022मध्ये घोषणा झाली. 22 सॉरी. आणि इथे कोणतं? जोरावर सिंग आणि फतेह सिंग हे कोणाचे? 10वे गुरु, 10th गुरु. जोरावर सिंग आणि फतेह सिंग हे 2 मुलं होते ह्यांचे. ह्यांना काही 9व्या आणि ह्यांना 5व्या वर्षी काय केलं? बलिदान. त्यांनाच आठवण करण्यासाठी आपण काय करतो? बालदिन साजरा करतो. आणि हा किती आहे? हे कोणता? बालदिन साजरा करतो आपण करण्यात आला आहे. किती? 26 डिसेंबरला सेलिब्रेट करतो बालदिन. आणि आता इथंच काय केलं जातं? ह्याच बालदिनानिमित्त राष्ट्रीय बाल पुरस्कार दिले जातात. राष्ट्रीय बाल पुरस्कार कोण देतं हे पुरस्कार? हे देतं प्रेसिडेंट देतात, म्हणजे द्रौपदी मुर्मू. पण कोणत्या मिनिस्टर अंडर येतं? महिला व बालविकास कल्याण. महिला
व बालविकास मंत्रालय तर किती बालकांना दिला? 17. 10 मुले आणि 7 मुलं. महिला आणि बालविकास मंत्रालय जागा नाही थोडंसं. तर इथं 17पैकी आपल्या इथं महाराष्ट्रातले 2 आहेत. एक करीना थापा ही कुठली आहे? ही अमरावतीची आहे. हिनं काय केलं तर आगीतनं सदोदित माणसाचा जीव वाचवला होता. आणि दुसरा आहे किया हटकर. हे किया हटकरची 2 पुस्तकं लक्षात ठेवायची. डान्सिंग ऑन माय व्हील आणि दुसरं आहे आय एम पॉसिबल. ही अपंग असताना हिनं म्हणजे एवढं करू शकते किया हटकर. हे जे 2 पुस्तकं सगळ्यात जास्त म्हणजे हे झालेले आहेत. राष्ट्रीय बाल पुरस्कार ह्याच्याच म्हणजे औचित्य साधून हे पुरस्कार दिले जातात. प्रेसिडेंट देते. महिला व बालविकास मंत्रालयाच्या अंतर्गत येतं. करीना थापा ही अमरावतीची आहे आणि मुंबईची किया हटकर हिला काय झालेलं आहे? पुरस्कार भेटलेले आहेत, बाल पुरस्कार भेटलेले आहेत. बरोबर. नुकतं सुरू आलेले क्रांतिकारी चॅटबॉट कोणता आहे? हनुमान. अलीकडे शाहीर बेस्ती कुठला आहे? इराणचा आहे. नुसते दिवंगत ज्ञानपीठ पुरस्कार विजेते M.T. वासुदेवन नायर हे कोणाचे लेखक आहेत? कुठले आहेत? केरळचे आहेत. डायरेक्ट लक्षात द्यायचं. वासुदेवन नायर हे कुठले आहेत? केरळचे लेखक. केरळचे आहेत आणि ह्यांना किती 1995ला ज्ञानपीठ पुरस्कार भेटला होता. ज्ञानपीठ पुरस्कार आणि 2005ला पद्मभूषण विजेते होते. पद्मभूषण थर्ड हायेस्ट अवॉर्ड कोणाला भेटलेलं? हे कुठलं? मल्याळम कवी होते. मल्याळम कवी. संशोधन 140 दुर्मिळ कुठं? वेस्टर्न घाट पश्चिम सिंगापूरचे लॉरेन्स बॉग. नुकतीच आशियाई युवा ज्युनियर चॅम्पियनशिप वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2024 कुठं झालेली? हे डायरेक्ट लक्षात ठेवायचे. कतरमध्ये झाले. 19 देशांनी पार्टिसिपेट केलेलं होतं. याच्यात आपले 7+16+10 किती होतात? 33 पदकं आपल्याला भेटलेले आहेत. एवढंच लक्षात ठेवायचं. कतर कुठं? कतरच्या राजधानी काय? दोहा. एवढं लक्षात ठेवायचं. कतर एवढंच लक्षात ठेवायचं. कतरमध्ये झाली. 19 देशांनी पार्टिसिपेट केलं होतं. 33 पदकं आली. 7+16+10. भारतीय अलीकडे इंडिया, मिडल ईस्ट, युरोप कोणासोबत म्हणजे हे कॉरिडॉर चालना करा UAE सोबत म्हणजे बोलणं झालेलं आहे. देशाच्या अलीकडे माउंट इबू कुठला आहे? इंडोनेशियाचा आहे. बरेच इथं माउंट इबू आहेत. दुसरं पण अनेक ज्वालामुखी आहेत. त्याला तर धन्यवाद. समजत असेल तर सांगा. असं समजतं अन्यथा आपण दुसरा मार्ग नक्की चालू करू. चला तर मग बाय.